नमस्कार. चला तर आज आपण सोपे आणि झटपट होणारे 4 नाश्त्याचे प्रकार पाहणार आहोत. पटकन होतात, खायलाही पौष्टिक आहेत. चला सुरुवात करूया. एका कटोऱ्यामध्ये मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकून घेत आहे. त्यामध्ये आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचे आणि थोडासा ओवा हाताने मी कुस्करून टाकत आहे. थोडीशी रेड चिली फ्लेक्स पण टाकते. जर तुम्हाला रेड चिली फ्लेक्स टाकायची नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता. आता यात मी टाकून घेतलं आहे 1 चमचा तेल आणि छान आपल्याला हे मिक्स करून आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक उंडा मळून घेणार आहोत. तर पहा इथे मी एक उंडा मळून घेतलाय. यामध्ये थोडीशी तीळ घातलीत. आता हा उंडा 5 मिनिटं बाजूला ठेवूया. आता इथे एका प्लेटमध्ये घेतले आहेत बटाटे. आता हे बटाटे अगोदर हाताने आपण असे छान बारीक करून घेणार आहोत. यामध्ये मी बारीक चिरलेला भरपूर सारा कांदा टाकून घेतलाय. थोडीशी इथे मी टाकली मिरची, परत थोडेसे तीळ टाकलेत, थोडीशी परत रेड चिली फ्लेक्स टाकली, थोडेसे जिरे टाकलेत आणि थोडासा लसूण टाकलाय. सगळं टाकल्यानंतर मिक्स करायचे. मीठ टाकायचं, थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आणि याचा मस्त असा एक उंडा किंवा असा गोळा मळून घ्यायचा. आता एका वाटीमध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ, त्यामध्ये मीठ, रेड चिली फ्लेक्स, तीळ टाकून मिक्स करून यामध्ये एक थोडं पाणी टाकून आपण याची एक अशी छान घट्टसर स्लरी बनवून घेणार आहोत. तर हे पाहायची एकदम मस्त अशी स्लरी बनवून तयार आहे. आता ही स्लरी बाजूला ठेवूया आणि जे मगाशी आपण सर्वात अगोदर कणकीचं पीठ मळून घेतलं होतं ना, त्याला एकदा थोडासा हात फिरवूया. म्हणजे वरचं आवरण जर कडक झाले असेल तर हात फिरवल्यामुळे मऊ होतं. आता यातील एक छोटासा गोळा घ्यायचा आणि मस्त असं पोळपाटावर घेऊन आपण याची एकदम अशी मोठी लट चपाती लाटून घेणार आहोत. एकदम पातळसर लाटायची. आता चपाती लाटल्यानंतर यावर सॉस लावायचा आहे. सॉस ऐवजी तुम्ही ते हिरव्या मिरचीची चटणी किंवा शेजवान चटणी पण लावू शकता. आता जी बटाट्याची स्लरी आपण बटाट्याची जी स्टफिंग आपण बनवून घेतली ना, ती यावर अशी छान स्प्रेड करून घ्यायची. सगळ्या चपातीला लागेल इतपत आपल्याला याला लावून घ्यायचे. आता ही सगळी लावल्यानंतर आपण याचा ना एक रोल तयार करून घेणार आहोत. तर व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे रोल करत आहे तुम्ही लक्ष देऊन पाहू शकता. आता हे पहा इथे मस्तपैकी याचा आपण रोल तयार करून घेतलाय. रोल तयार केल्यानंतर याला थोडंसं आणखीन फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे रोल आणखीन थोडा मोठा होतो. तयार झाल्यानंतर ह्या रोलचे आपण कट करून घेणार आहोत. तर एक एक करून असे मला कट मारून घेत आहे आणि एक हातावर घेऊन असं एक त्याला थोडंसं प्रेस करायचे, म्हणजे दाबायचं. तर तुम्ही पाहायचा असा गोल आकार तयार होतो. तर पाहायचं मस्तपैकी सगळे आपले हे इथे बनवून तयार आहेत. जी स्लरी आपण गव्हाच्या पिठाची बनवून घेतली ना, त्यामध्ये याला बुडवून आपण लगेच याला तळून घ्यायचे आहेत. एक एक करून असेच आपल्याला स्लरीमध्ये टाकून एकदम तळून घ्यायचे. तर खरंच खूप छान झटपट पटकन होणारी रेसिपी आहे. सकाळच्या नाश्त्याला कांदे पोहे उपमा तेच तेच पदार्थ खाऊन कधी कधी खूप कंटाळा येतो. अशी झटपट पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करू शकता. पौष्टिक आहे, तेलकटही होत नाही, पटकन होते, जास्त वेळ लागत नाही, जास्त तामझाम करायची गरज नाही. पहा तेलामध्ये छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. मस्तपैकी ते आपल्या सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि इन्स्टंट नाश्ता बनवून तयार आहे. तर ही झाली आपली पहिली रेसिपी. आता दुसऱ्या रेसिपीला पण लगेच सुरुवात करूया. तर काय कढई गॅसवर ठेवून घ्यायची. त्यामध्ये आता अगोदर तेल टाकून घ्यायचं. तेलामध्ये छान जिरे मोहरी टाका. यामध्ये बारीक चिरलेले 2 मी कांदे टाकून घेत आहे. मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन असा बारीक होतो. आता टोमॅटो पण टाकून घ्यायचं आहे. टोमॅटो छान असं याला परतून घ्यायचं. यामध्ये थोडासा मी बारीक लसूण कुटून टाकलाय. मिक्स करायचं. यामध्ये तुम्हाला जे आवडते ते मसाले घालू शकता. यामध्ये मी लाल मसाला टाकलाय. यामध्ये थोडासा मी पावभाजी मसाला टाकणार आहे. पावभाजी मसाल्यामुळे चव खरंच खूप छान येते. मिक्स करायचं आहे. थोडीशी कस्तुरी मेथी घाला, चव छान येते. आता काय करायचं, तव्यावर थोडंसं बटर टाका आणि बटर थोडंसं असं स्प्रेड करून घ्या. बटर छान स्प्रेड झालं की यामध्ये मी ते 2 पाव घेतलेले. पावाला छान असं बटर लागेल इतपत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. जर जास्त क्रिस्पी हवा असेल तर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊ शकता. बटरऐवजी तूप वापरा तरीही चालेल. छान असे क्रिस्पी होईपर्यंत हे पाव आपल्याला भाजून घ्यायचे. तर हे पाव एक पाव मधूनच तुटला. थोडंसं म्हटलं जाऊ द्या, काही हरकत नाही. आता काय करायचं, जे आपण स्टफिंग बनवून घेतली होती ना कांद्याची, टोमॅटोची आणि मसाल्याची, ती यावर अशी थोडी थोडी स्प्रेड करायची आणि छान यामध्ये तुम्ही ना थोडासा टोमॅटो सॉससुद्धा लावू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. जितकी छान आणि जास्त स्टफिंग भरू ते खाण्यासाठी आणखीनच मस्त लागतं. आता एक पाव दुसरा पाव पलटी करून परत वरतून थोडीशी पण लावून घ्या. मस्तपैकी ती आपली मसाला पाव बनवून तयार आहे. पहा कसा वाटला. चला आता तिसरी रेसिपी. आता काय करायचं, पटकन आणि झटपट होणारी इन्स्टंट रेसिपी आहे. फक्त 2 मिनिटात होते. बारीक चिरलेला असा उभा कांदा घेतलाय. त्यामध्ये हवे ते मसाले टाका. यामध्ये मी लाल मसाला, हळद, थोडासा गरम मसाला, थोडासा इथे मी धने पावडर आणि थोडासा सुहाणा मसाला टाकलाय. मीठ घाला चवीपुरतं आणि ह्या कांद्याचे जे मसाले आहेत हे छान याला घोळवून घ्या. यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी किंवा कोथिंबीर पण घालू शकता.
आता इथे काय करायचं, एक मोठी अशी चपाती लाटून घ्यायची. चपातीवर हे जे सगळं मिश्रण आहे ना ते यामध्ये ठेवून घ्यायचे. मस्त झटपट इन्स्टंट पराठा होतो. सकाळी जर घाई असेल तर कांदे पोहे किंवा एखादा असा नाश्त्याचा प्रकार बनवायला वेळ नसेल तरी झटपट आणि पटकन होते. कधी-कधी आपल्याकडे कणिक तर मळलेलीच असते. मळलेल्या कणिकीपासून हा खरंच खूप मस्त आणि पटकन होणारा नाश्ता आहे. तर व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याप्रमाणे याला असं फोल्ड करून घ्या आणि फोल्ड केलं की लगेच यावर असं थोडं पीठ टाकून आपण याचा मस्त असा पराठा लाटून घेणार आहोत. मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी सुद्धा तितकाच पौष्टिक आहे आणि खायलाही तितकाच मस्त आहे. झटपट होतो. खायला तर एक नंबर लागतो. पहा मी अशा पद्धतीचा लाटून घेतला. याऐवजी तुम्ही गोल पण लाटू शकता. पहा किती मस्त दिसत आहे. आता काय करायचं, तव्यावर अगोदर थोडंसं तूप टाकायचं आणि लगेच पराठा यावर टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी असा खरपूस होईपर्यंत याला भाजून घ्यायचा आहे. किती मस्त आहे रेसिपी, तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. आणि याला ना आपण तूप, बटर किंवा तेलही लावू शकतो. पण तूप लावल्यामुळे चव देखील छान येते आणि खायलाही छान लागतं. चला मस्तपैकी ते आपला असा खरपूस होईपर्यंत हा मी पराठा भाजून घेतलाय. मस्त असा कांद्याचा पराठा बनवून तयार आहे. पहा दिसायलाच किती मस्त दिसत आहे. आता या व्हिडिओमधील तुम्हाला सर्वात जास्त कोणती रेसिपी आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला आता चौथ्या रेसिपीला सुरुवात करूया. एका कटोऱ्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला टमाटर, कांदा, कोथिंबीर, थोडेसे जिरे, थोडंसं लसूण सगळं टाकून घ्यायचं. यामध्ये थोडीशी हळद टाका, चवीपुरतं मीठ टाका. थोडीशी तुम्ही धने पावडर टाकली, थोडासा गरम मसाला पण टाकलाय आणि मीठ पण टाकून घेतलंय. सगळे मसाले टाकल्यानंतर याला छान असं मिक्स करायचे. लसूण पण घातलाय, चव येते त्यामुळे. मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आणि याला असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. जास्त घट्टसर ठेवायचं नाही, थोडंसं पातळसर करा. हे पहा अशा प्रकारे. नंतर तव्यावर तेल टाकून घ्यायचं. तेल सगळे तव्याला लावून घ्यायचं आणि बॅटर जे आहे ते तव्यावर असं टाकून घ्यायचं. थोडंसं चमच्याने पसरून घ्या. मस्तपैकी ते आपला मस्त असा झटपट पटकन होणारा बेसनचा डोसा बनवून तयार होतो किंवा याला बेसन चिला पण बनवू शकता. आता तव्यावरून तुम्ही म्हणाल तवा किती खराब झाला आहे. आता तुम्हाला काय सांगू, यावर अगोदर मी चपात्या करून घेतल्या होत्या त्यामुळे तवा हा थोडासा खराब झाला आहे. नंतर घासून तर निघणारच आहे. आणि मस्तपैकी तेल टाकून याला असं सगळीकडून छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. चला मस्तपैकी ते आपला बेसन चिला किंवा बेसनचा पराठा म्हणा, याला काही म्हणा, मस्तपैकी तयार आहे. तर कशा वाटल्या रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब